उपवासाची बटाटा भाजी आणि राजगिरा पोळी असा पोटभरीचा उपवासाचा पदार्थ आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. राजगिरा पोळीसाठी 1.5 वाटी इथे राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर हे पीठ आपण कोमट पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण पोळींची कणिक भिजतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ जास्त घट्टही नको आणि जास्त सैलही नको, अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. ही राजगिरा पोळी खायला अतिशय पौष्टिक आहे. उपवासाला तुम्ही करू शकतात, पटकन होते. त्यानंतर थोडे साजूक तूप टाकून हे पीठ 1 मिनिट छान मळून घ्यायचं आहे. पीठ इथे छान मळून झालं आहे. आता यावर आपण झाकण ठेवून 10 मिनटं हे पीठ बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत बटाटा भाजी करून घेऊ. बटाटा भाजीसाठी इथे 2 ते 3 चमचे तेलात जिरं टाकून घ्यायचं आहे. जिरं छान फुलू द्यायचं. त्यानंतर यामध्ये एक बारीक कापून घेतलेली मिरची टाकली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर यामध्ये लगेचच उकडलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. साधारणपणे इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते. छान भाजी ही तेलामध्ये मिरचीमध्ये परतून घ्यायची आहे. यानंतर अर्धा ग्लासपेक्षा पण मी इथे कमी पाणी टाकलं आहे. भाजीला छान उकळी आली की यामध्ये लगेचच मीठ टाकून घ्यायचं आहे. दाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायची आहे भाजी छान. यानंतर यामध्ये मी 2 उकडलेल्या बटाट्याच्या फोडी स्मॅश करून टाकते आहे, जेणेकरून आपली भाजी छान अशी एकसंध होईल आणि भाजी छान अशी मिळून येईल. खूप छान होते ही भाजी उपवासासाठी. इथे आपली बटाटा भाजी तयार झाली आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटं फक्त हिला उकळी येऊ द्यायची आणि तयार होते ही भाजी. पटकन तयार होते, करायला अगदी सोपी आहे. आता आपण राजगिऱ्याची पोळी करून घेऊ. ज्याप्रमाणे आपण पोळी करतो ना त्याप्रमाणेच ही गोल पोळी करून घ्यायची आहे. मध्ये तेल तूप लावण्याची इथे आवश्यकता नाही आहे. इथे मी पोळी लाटून घेतली आहे. तव्यावर शेकून घ्यायची. हिला दोन्ही बाजूने छान अशी खरपूस पोळी शेकून घ्यायची आहे. ही राजगिरा पोळी उपवासासाठी अतिशय पौष्टिक आहे. छान फुगून पण आली आहे आपली पोळी. दोन्ही बाजूनी छान अशी शेकून झाली की यावर आपण साजूक तूप लावणार आहोत. दोन्ही बाजूने साजूक तुपावर ही पोळी शेकून घ्यायची आहे. कडेनेही थोडंसं तूप सोडायचं आहे. गॅसची फ्लेम ही आता लो करायची आहे. तयार झाली इथे आपली राजगिरा पोळी. बघू शकता खूप छान झाली ही पोळी. बटाटा भाजीसोबत अतिशय छान लागते. एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.